शेतकरी बंधूंनो, आज रविवार आणि दर रविवारी आमची शिवार फेरी असते. तर शिवार फेरी या कार्यक्रमात वसंत बायोटेकची टीम घेऊन एरंडा गावाला शेषराव शिंदे याच्या कापसाच्या प्लॉट मध्ये आपण आलो. कापसाचा प्लॉट चांगला आहे. शेषराव, याला काय काय टाकलं रे? त्याला सुरुवातीला 15-15-9 दिलं आणि नंतर 10-26-26 आणि धनलक्ष्मी कॉम्बो किट दिली दुसऱ्या डोसला. नंतर तिसरा डोस दाणेदार आणि पोटॅश मारलं. दाणेदार आणि पोटॅश. आणि फवारणीमध्ये काय सुरुवातीला फवारणी केली, याला पिवळा पडला होता म्हणून आविष्कार आणलं होतं वसंत बायोटेकचं आणि ह्युमिक गोल्ड म्हणजे सुपर पहिली फवारणी. बरं, त्याच्यानंतर आता सध्या पाण्यामुळे फवारणी केल्यात नाही. हा, तर प्लॉट तुमच्या समोर आहे. यानं धनलक्ष्मी कॉम्बो किट वापरली, वसंत बायोटेकचं आविष्कार आणि ह्युमिक वापरलं. माल चांगला आहे, खालपासून घाटर आहेत. परंतु बघा, पाऊस खूप झाला आणि आजही खूप ओल आहे. तर हीच परिस्थिती या भागातले कापसाची आहे. आणि शेतकऱ्याची आमच्याकडे चौकशी येते की आता आम्ही काय करायचं, पाऊस तर काही उघडायचं नाव नाही घेत. तर या पावसामध्ये जास्त पावसामुळं आपण बघू शकता खूप पातीगळ झाली आहे. हे बघा, ही सगळी पाती गळालेली आहे. नंतर आता बऱ्याच कापसाच्या फांद्यावरची, जसं आता या फांदीवरची पाती गळाली, याच्यावरची गळाली. आणि तरी याचं नियोजन असल्यामुळं बराच माल टिकून आहे. आता पुढे काय करायचं, तर या प्लॉट मध्ये तुम्ही बघता की कापसाची फुलं दिसत आहेत. असं ज्यावेळी चित्र निर्माण होते त्यावेळी असं आपण समजायचं की हा शेवटच्या फ्लावरिंगच्या स्टेज मध्ये आहे. फुलं आली आहेत आणि आता ही स्टेज टिकली पाहिजे. नाहीतर कसं आहे की काही फुलं लागून शेंडा बंद होऊन जाईल. मी तुम्हाला दाखवतो आता की आता इथे एक पातळ घाटरू आहे, दुसरं आहे आणि तिसरं जे आहे हे सुकून गेलं. हे बघा, हे सुकून गेलं. नंतर इथे दाखवतो तुम्हाला मी. इथे 1, 2 आणि हे तिसरं जे आहे हे सुकलं आहे. शेंड्याची वाढ थांबली, याचा अर्थ असा आहे की याला आता झिंक आणि बोरॉनची डेफिशियन्सी आहे. ही बोरॉन जर नसेल तर अन्नद्रव्याचं वहन होत नाही. झिंक जर कमी पडलं तर ऑक्सिजनची निर्मिती होत नाही आणि मग शेंडा थांबतो. तर याचा आता शेंडा थांबलाय. हे बघा, आता हे शेंड्याचं हे पात सुकलं आहे, वाळलं आहे. या परिस्थितीत आता याची जर वाढ चालू ठेवायची असेल तर शिंदे याला आता एक मायक्रोन्यूट्रिनची फवारणी लागेल. मायक्रोन्यूट्रिन मध्ये आता हे वसंत बायोटेकचं सुपर आविष्कार घ्यावं लागेल. एक बुरशीनाशक लागेल. तुझ्या सोयीनं साप सारखं एखादं बुरशीनाशक घे. मायक्रोन्यूट्रिन आणि बुरशीनाशक ही जर फवारणी केली तर हिरवेपणा आणखी टिकून राहील. आणि माल आता हा सगळा तयार होण्यासाठी जर शक्य झालं तर याला खालून मायक्रोन्यूट्रिन दे. धनलक्ष्मी दाणेदारची एक बॅग सोबत 20 किलो युरिया आणि 20 किलो पोटॅश या प्लॉट साठी बोलतो. जर दिलं तर हा राहिलेला मालही पोकून जाईल, शेंडा चालू राहील. आणि मी इथे याला 2 फवारण्या सांगतो.
सुपर आविष्कारची फवारणी करायची. त्या सुपर आविष्कार सोबत फोली बुस्टर टाकायचं, म्हणजे फुलं येणं चालू राहील काही दिवस. आणि तुला जर शक्य झालं तर झिंक बोरॉनच्या डेफिशियन्सीसाठी वसंत बायोटेकचं स्पेशल जे झिंक बोरॉनचं कॉम्बिनेशन आहे, झिंका बोर, त्याची एक फवारणी करायची. असं जर नियोजन केलं आणि पावसानं जर साथ दिली, म्हणजे पाऊस जर उघडला, जमिनीत ओल भरपूर आहे, तर हा तुझा प्लॉट चांगला होऊ शकतो. 10, 12, 14 क्विंटल पर्यंत या प्लॉट मध्ये 15 क्विंटल पर्यंत तू जाऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, ही आमची मार्गदर्शक माहिती जर आपल्याला आवडली तर आमच्या चॅनलला, वसंत बायोटेकला अवश्य आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.